बाळेवाडी घारगाव पानंद रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा, विद्यार्थी, ग्रामस्थ व वारकऱ्यांचे हाल। करमाळा प्रतिनिधी, जनसंसद न्यूज। करमाळा तालुक्यातील बाळेवाडी ते घारगाव या अधिकृत पानंद रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला असून विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ आणि वारकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। शासनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असतानाही अतिक्रमणामुळे काम सुरू होऊ शकत नसल्याने विकासकाम खोळंबले आहे। पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलमय होत असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना चिखलातून पायी शाळेत जावे लागते। अनेकदा परिस्थिती गंभीर झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते, त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे। रस्त्यावर मुरुम टाकून तो वाहतुकीस योग्य करण्याचा प्रस्ताव मंजूर असला तरी अतिक्रमण हटविण्यात विलंब होत असल्याने मंजूर निधी वापराविना होऊन आहे। याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार व संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली असून काही वेळा आदेशही देण्यात आले, मात्र अतिक्रमण अद्याप कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पावसाळ्यात रस्ता चिखलमय झाल्यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो। परिणामी गावात येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधीही ग्रामस्थांना मिळत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली। महसूल मंत्र्यांच्या पानंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करून बाळेवाडी घारगाव पानंद रस्ता अतिक्रमणमुक्त करावा, मंजूर निधीतून रस्त्याची दुरुस्ती पूर्ण करून नागरिक, विद्यार्थी व वारकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। हो, अडचण आली ते आम्ही उपोषण करून रस्ता केलेला त्यावेळेस बी। मग आता नंतर अजून अडचण निर्माण अजून झाली. तीच पाळी आमच्यावर आली। अशी पाळी येऊ नये अशी शासनाने दखल घ्यावी शेतकऱ्यांची। ह्या रस्त्याने काय दिंड्या वगैरे जातात का? हो, आज वारकरी जेवायला आणायचं म्हणलं तरी वारकरी जेवायला येत नाहीत। दिंडी जीव घालायची म्हणलं तर वाट नाही, येण्या जाण्याची पूर्ण अडचण आहे। चिखलात वारकरी येऊ शकत नाहीत इकडं। आज दिंडी जीव घालायची आमची इच्छा आहे, पण वारकरी येत नाहीत, काय करावं त्याला? 2015-14 मध्ये जो रस्ता ह्या ठिकाणी झाला होता तेव्हा कुठली अडचण निर्माण झाली नाही। नंतर तुम्हाला अडचण आल्यानं तुम्ही शासनाकडे व तहसीलदाराला काय पाठपुरावा केला होता? हो, पाठपुरावा केला। 10 महिने झाला आम्ही भांडतोय शासनाकडं, सगळं आमच्याकडे कागदपत्र आहे, त्या पद्धतीने चालतोय आम्ही। आम्हाला तारखावर तारखा येतात, त्या तारखेप्रमाणे आम्ही हजर बी होतोय, पण तिथं आम्हाला पुढचीच तारीख अशी होत चालली। ह्याची दखल घ्यावी शासनाने। मी तानाजी मिसाळ बाळेवाडीत राहतो आणि ह्या पांदन रस्ता इथून हे संतांचं गाव असल्यामुळे संत गहिनीनाथगड यांची 1-1.5 लाखाची दिंडी इथं वस्तीवरती जीव घालायची होती वारकरी, पण हे चिखल आणि रस्त्याची रस्ता नसल्यामुळे आम्हाला घालता येत नाही, वारकरी येत नाही। ते 2-3 वर्षापासून आम्ही अपदतो। हा गव्हर्नमेंट पांदन रस्ता असताना सुद्धा शासन दखल घेत नाही व काही लोक मुरुम वगैरे टाकताना आडवे येऊन अडथळा निर्माण करीत आहेत। 1.5 लाखाची दिंडी नेमकी संपूर्ण तुम्ही या ठिकाणी जेवणासाठी बोलणार होते का? त्यातले काय त्यातले 1000-2000 वारकरी बोलवायची होती जेवणासाठी, पण रस्ता नसल्यामुळं ते काय येऊ शकत नाही चिखलामध्ये। तुम्ही त्यांच्या गेले होते का तसे? हो, मी योगेश नाना मिसाळ ह्या रस्त्यावर 2014-15 या साली निधी पडला होता, ग्रामपंचायतून निधी आणला होता आणि त्या निधी आणताना पण एवढीच अडचण झाली। आता पण आमदार फंडातून निधी पडलेला आहे, तरी बी आता तीच अडचण आली। आता इथून पुढं ह्या वस्त्यांना आणि जे म्हातारी माणसं आहेत, शाळेत जाणारे लेकरं आहेत, ह्यांना जायला रस्ता नाही आहे। रस्ता नाही म्हणण्यापेक्षा रस्ता असून सुद्धा वापर करता येत नाही नीट, ह्याच्यामुळं भरपूर अडचणी आल्यात आणि दवाखान्याचे पेशंट भरपूर आहेत इकडं। म्हातारी माणसं आहेत, 80-85 वर्षाचे लोक राहतात इकडं, जरी ह्यांना रस्ताच नाही। शासनाने एवढी दखल घ्यावी। दवाखान्यात नेताना बैलगाडीने बाहेर काढावं लागतात। नाव काय तुमचं? दगडू उद्धव मिसाळ बोलतोय मी। आज दगडू बोलतोय। आज तुम्हाला सांगतो साहेब, ह्या रस्त्यावर आम्हाला 6-6 महिने चप्पल पायात घालायची, चप्पल पायाची ना आमची गाठ नाही चप्पलाची ना आमची। ह्या चप्पल ह्या वाटावर मोकळ्या चढ्या मांडी इतक्या चढ्या खाऊन आम्हाला जायची पाळी। लेकरं बाळ दवाखान्यात, बाया पोरं म्हातारी माणसं
दवाखान्यात न्यायची, या रस्त्यावर यायचं जायचं कसं? रोज वापरतं वेगळाच राहिला. आज म्हातारा मी बैलगाडीने दवाखान्यात नेऊन दवाखान्यात नेलं तर ती म्हाताऱ्याची गाडी तुम्हाला सांगतो, आज आमच्या त्या वड्यात गाडी पडली. वड्यात गाडी पडून म्हातारा तुम्हाला सांगतो 6 महिने दवाखान्यात राहिले. 6 महिने दवाखान्यात उलगडा दवाखाना करून करून म्हातारा जागेवर गेलेले. तरी आज तुम्हाला सांगतो दुसऱ्या माणसावर सुद्धा हीच वेळ आलेली. आज शेतकरी लोक येते ते रस्ता तुम्हाला सांगतो मंजूर आहे. रस्त्याचा निधी पडलेला आहे, आमदार निधी आम्ही भांडून आणलेला आहे. त्या रस्त्याला तुम्हाला सांगतो वाहनावली येते, शेतकरी येते आणि शेतकरी तुम्हाला सांगतो वाटाला आडी वाहनावर उभा राहते आणि रस्ता बंद करते. आज ह्याच्याकडे शासन आज आमच्याकडे लक्ष एक दिवस सुद्धा ना. आम्ही आज 10 महिने झालं रोज कचेरीन कोर्ट रोज करतोय. कुठलाही पुढारी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज आम्ही कामधंदा आणि सोडून रोज कर्मा येतं इथं, तरी सुद्धा आमच्या रस्त्याला कोणी दखल घ्याय नाही. आज आमच्या पायाला चप्पल नाही, गाड्या तर लांबच राहिल्या ती यायच्या जायच्या. 3 किलोमीटर रस्ता आहे हो. शासनाकडे मागणी काय तुमची? शासनाकडे मागणी आम्हाला शासनाला एवढंच म्हणायचं की अधिकाऱ्यांनी येऊन आमची अडचण दूर करून द्यावा. अधिकारी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत कुणीच. रस्ता 33 फुटाचा आजी तो वापरला 5 फूट रस्ता राहिला.